देशमुखांच्या क्रूर हत्येचे 15 व्हिडिओ आणि 8 फोटो समोर। देशमुखांना जीवे मारताना आरोपी सेल्फी घेऊन हसत होते। हत्येचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला। संतोष देशमुखांची क्रूरपणे हत्या केली इतकी नीच अवलाद जन्माला आली नव्हती। मनोज जरांगेंचा संताप, तर आरोपींना फाशी देण्याची खासदार बजरंग सोनावणेंची मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांनी ठरवल्यास 30 मिनिटात मुंडेंचा राजीनामा होईल। आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया, तर देशमुखांच्या हत्येची भयावहता पाहून आव्हाडांना अश्रू आणावा। समाज माध्यमांवरील फोटो मन विचलित करणारे, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। जनतेनं कायदा हाती घेऊ नये। देशमुख हत्या प्रकरणी बीडचे एसपी नवनीत कौवत यांचं आवाहन। मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून पहिला दिवस गाजला। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुंडेंविरोधात विरोधक आक्रमक। कामकाज संपल्यानंतर मुंडेंकडून फडणवीस बावनकुळेंची भेट। विधानभवन परिसरात सरकारविरोधात विरोधकांचं आंदोलन। महाराष्ट्रात 2 गुंडे, कोकाटे आणि मुंडे। विरोधकांची जोरदार घोषणाबाजी। औरंगजेबाच्या काळात चांगलं शासन, भारत सोन्याची चिमणी होता। अबू आझमींच्या विधानामुळे वाद, तर आझमींवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची शिंदेंची मागणी। अबू आझमींच्या विरोधात मुंबई आणि ठाण्यात शिवसेना आक्रमक। खासदार नरेश मस्केंकडून आझमींच्या विरोधात पोलिसात तक्रार। शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी। अर्थसंकल्पीय अधिवेशनात 100% उपस्थित रहा। अधिवेशनात योग्य उत्तर द्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भाजपच्या मंत्र्यांना आदेश। फडणवीसांच्या बंगल्यावर शिवसेना आमदार तानाजी सावंत वेटिंगवर। आज मुख्यमंत्र्यांची भेट नाहीच, उद्या भेट होण्याची शक्यता। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पवार नाराज का? 7 वर्ष पक्षात मी कुठेतरी कमी पडतोय असं काहींना वाटतंय। रोहित पवारांची नाराजीवरती प्रतिक्रिया।